दंडोतपणा मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र नागलवाडी येथील स्थानावर आपण पुन्हा एकदा आलेलो आहे। यापूर्वी मी जवळपास 3-4 वेळेस आलेलो आहे। येथील लीला देखील संत महंताकडून आपण श्रवण केलेली आहे। मी एकांतामध्ये होतो, काही संत महंत भेटले आणि त्यांच्या प्रसन्नतेने पुन्हा मी नागलवाडी येथील स्थानावरती आलेलो आहे। जे स्थान नागलवाडी गावापासून साधारण 1 फर्लांग अंतरावर नागार्जुनाची गुंफा आहे, त्याच्या तोंडी हे आपलं आसन आहे। पहिले या ठिकाणी एक आसन स्थान होतं आणि आता जे 2 स्थान आहेत ते गरदळलेले होते किंवा झाकलेले होते। आता नव्याने त्याचं बांधकाम केलेलं आहे। हे दाखवण्यासाठी मी संत महंतांबरोबर पुन्हा आलेलो आहे। एक छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे, आपण जरूर पहा। या स्थानाची लीला आपण अगदी थोडक्यात श्रवण करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या भुयाराच्या तोंडी लोंबता श्रीचरणी आसन होते, तेव्हा सर्वज्ञ दायंबांना म्हणाले, या भुयारात नागार्जुन पडलेला आहे, त्याचे धड आणि शीर वेगळे पडले आहे। जो कोणी लावेल त्याला सिद्धी प्राप्त होईल। तुम्ही जाऊन लावले तर तुम्हालाही सिद्धी प्राप्त होईल। तेव्हा दायंबा म्हणाले, जीजी आपण आम्हाला कुठे दर्शन द्याल? सर्वज्ञ म्हणाले, ते सांगता येणार नाही। मग दायंबा म्हणाले, तर तसाच पडून राहू द्या। उत्तरार्ध लीळा 553 स्थानपोथी। आजचे नागलवाडी येथील स्थान आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। बऱ्याच दिवसानंतर आपण या स्थानावरती आलोय। पायऱ्या चांगल्या पद्धतीचे झालेल्या आहेत, अतिशय निसर्गरम्य वातावरण। दंडवत 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 दंडवत। हो हो, हे कायमच असतात। ते पदयात्रेची वगैरे सगळी सेवा करत असतात। हा कोणतं? अरे बाप रे बाप रे बाप। आता इथं नवीन पायऱ्या, दादा नवीन पायऱ्या इकडे चालू केलंय का आता? हो का, बर 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 बर। म्हणजे दिवसेंदिवस जी आहे। अरे वा 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 वा, एकदम चांगली सुधारणा सध्या या ठिकाणी झालेली दिसत आहे। 23 पायऱ्या केल्या का माग? या ठिकाणी नागलवाडी या ठिकाणी लीळा देखील या ठिकाणी लिहिलेली आहे। वा, बर बर बर। आता सध्या कसं आहे हे, इथे हे स्थान इथे बाहेर काढलं का दादा? हे हो 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 हो। या ठिकाणी हे जे काही 2 स्थान आहे, पहिले नव्हते पण, आणि हे कोणतं स्थान केलं इकडचं? मादने स्थान। आणि जी इकडं जे गुंफा होती ती तशी? हो, हे माहित आहे। हे विवराच्या तोंडी लोंबता श्रीचरण आसन स्थान हे आपण सध्या पाहत आहोत। आणि हे कसं आहे ते आपण सध्या पाहू।
बरंच इकडं दादा बरंच काम केलं इकडे. हे जाधववाड्याच्या बाबांनी केलं की असं असं. हे कधी केलेलं आहे आता हे? हो का? बाबा वगैरे येऊन गेले की इथं? बर बर बर. श्री क्षेत्र नागलवाडी येथील जे काही स्थान आहे, महादने स्थान, त्याच्यानंतर या साईडनं लोंबता श्रीचरण आसन स्थान, आणि इथं जे आहे आसन स्थान सध्या आपण वंदन करत आहोत. श्री क्षेत्र नागलवाडी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं आसनस्थान सध्या आपण वंदन करत आहोत. सभोवतीचा परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. क्षेत्र नागलवाडी येथील स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. अतिशय निसर्गरम्य वातावरणातील हे स्थान आपल्याला दिसत आहे.